नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तितक्यात तिचा फोन वाजला आणि ती तिच्या विचारांमधून बाहेर आली. माई. ती स्क्रीनवरचं नाव वाचून शॉक झाली आणि फोन उचलला. हॅलो ममता. हॅलो ममता, मी माई बोलतीये, देवची माई. माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह आहे माई, बोला ना. तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्ही चेकअपसाठी येणार होतात ना, का नाही आलात? हेल्थच्या बाबतीत अशी निष्काळजी करू नका. देव काही बोलत नाही का तुम्हाला? अगं हो, किती ते प्रश्न, जरा श्वास तरी घे. सॉरी, मी जरा जास्त बोलले. अगं नाराज काय होतेस, गंमत केली. बाकी तू इतकं आपुलकीनं बोलतेस, माझी विचारपूस करतेस, छान वाटलं. आपल्या माणसांची काळजी घेणं आवडतं मला. बरं ते जाऊ द्या, तुम्ही फोन केलेलात. हो, तुझ्या बोलण्यात सांगायचं विसरले, उद्या संध्याकाळी घरी येशील का? तुमच्या? हो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ओके, मी तुझी वाट पाहते. हो, बाय. ममतानं फोन ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावर एक आनंदी स्माईल आली. तिला माहीत होतं माई तिच्याशी कोणत्या विषयावर बोलणार आहेत ते. इकडे डॅड, ग्रीशा समीर जवळ आली. येस माय लिटल प्रिन्सेस. समीरनं तिला उचलून घेतलं. दादा म्हणाला आपण इंडियाला जातोय म्हणून. हो, बट वाय? कारण तो आपला देश आहे. म्हणजे आपण आधी तिथे राहायचो. तिथं तुझ्या ग्रँडफादरचं बिग हाऊस आहे. पीटर म्हणजेच तिचा फ्रेंड, त्याच्या हाऊसपेक्षाही मोठं. ती डोळे मोठे करून बोलली. येस, समीर तिचा नाक ओढत बोलला. मग एवढं मोठं हाऊस असताना आपण इथे का आलो? ती गालावर बोट ठेवून विचार करत बोलली. परंतु समीरकडे तिच्यासाठी याचं उत्तर नव्हतं. कारण डॅड आणि माऊला इथे जॉब करायचा होता ना, म्हणून इथे आलो आपण, माया बोलली. अरे देवा, डॅड तुमचा जॉब गेला का? आता मला शॉपिंगसाठी पैसे कोण देणार? मला किती खर्च येतो, मग आता माझं कसं होणार? ती डोक्याला हात लावून बोलली आणि समीर आश्चर्यानं तिच्याकडे पाहून मायाला खूपच हसू आलं. बदमाश, समीर तिच्या नाकाला नाक घासत हसत बोलला आणि ती त्याला बिलगून खुदू हसू लागली. दुसऱ्या दिवशी ममता ड्युटी संपवून माईंना भेटायला आली. तिनं मुद्दाम साडी घातली होती. माई, डॉक्टर ममता आल्यात. रामानं माईला निरोप दिला. त्या त्यांच्या रूममध्ये पुस्तक वाचत बसल्या होत्या. आली का? येते हा. ममता हॉलमध्ये बसली होती आणि 5 मिनिटांनी माई तिथे आल्या. नमस्कार माई. ममता त्यांना वाकून नमस्कार करत बोलली. सुखी रहा, बस ना. माईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. दोघीही सोबतच सोफ्यावर बसल्या. सॉरी हां, तू फार बिझी असतेस माहीत आहे मला, तरीही मी तुला घरी बोलावलं, माई बोलल्या. इट्स ओके माई, मी माझी ड्युटी संपूनच आली आहे आणि तुमच्यासाठी मी अजिबात बिझी नाही आहे. बोला, काय काम होतं? तू अजून लग्न नाही केलंस ना, माईंनी विचारलं. हे बोलायचं होतं? ती बारीक डोळे करून त्यांच्याकडे पाहत बोलली. तसं नाही, मी असं ऐकलंय की तुझं देववरती प्रेम आहे आणि म्हणून तू लग्न करत नाही आहेस. हे खरं आहे का? माई बोलता बोलता थांबल्या. हो, ममता एक दीर्घ श्वास घेत बोलली. पण तो तर माझ्यावर नाही, गाथावर प्रेम करतो हेच ना, ममता बोलली आणि माई तिच्याकडे फक्त पाहत होत्या. देव माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून मी त्याच्यावर प्रेम करणं सोडून देऊ शकते का माई? प्रेमाला लग्नाची गरज नाही. राधाकृष्णाचं तरी कुठे लग्न झालं होतं? पण लग्नाशिवाय प्रेम अपूर्ण राहतं, माई बोलल्या. असं म्हणतात की तुमचं प्रेम तुमच्या नशिबात असेल तर ते मिळतंच. जर देव माझ्या नशिबात असेल तर तो मला नक्की मिळेल आणि माझ्या प्रेमाला पूर्णत्वही मिळेल. आणि तो जर माझ्या नशिबात नसला तरी काही हरकत नाही, मी अशीच त्याची राधा बनून. ममता डोळ्यात पाणी आणून बोलली. आजपर्यंत मी तुझ्याबद्दल फार चुकीचा विचार करत होते. तुझ्यासारखी मॉडर्न मुलगी मला सून म्हणून नको होती. पण तुझे विचार ऐकून, तुझ्याशी बोलून तू एक सर्वगुण संपन्न मुलगी आहेस हे समजलं मला. मला असं वाटतंय की माझ्या देवला तूच सांभाळू शकतेस, त्याला समजून घेऊ शकतेस. ममता,
माझ्या देवशी लग्न करशील? ममता नाटकीपणे शॉक होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. मला देवचा सुखाचा संसार पाहायचा आहे. त्याला गाथाच्या आठवणींमधून बाहेर काढायचं आहे. करशील माझी मदत? माई, तुम्ही काय बोलताय? मी कसं? म्हणजे देव कसा आहे तुम्हाला माहीत आहे ना? त्याची चिंता करू नकोस. यावेळी मी त्याचं ऐकणार नाही. तू फक्त माझी साथ दे. मला माहीत आहे तो गाथाला सहजासहजी विसरू शकणार नाही. अजूनही फार प्रेम आहे त्याचं तिच्यावर. या 4 वर्षात ती कुठे आहे, काय करते, काही माहीत नाही. कदाचित तिचं लग्न झालंही असेल. तू त्याच्या मनात तुझं स्थान बनव हळूहळू. तो तिला नक्की विसरेल. माई तिचा हात हातात घेऊन बोलल्या. माई, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे मला, पण हे खूप अवघड वाटतंय. देव माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अशात मी कसं त्याच्या मनात माझं स्थान बनवू? ती नाटकीपणे बोलली. असं का करत नाहीस तू? तू इथेच येऊन का राहत नाहीस? इथे काय हरकत आहे? तुला त्याच्यासोबत अजून जास्त वेळ घालवता येईल. हॉस्पिटलमध्ये तुम्ही पेशंटबद्दलच बोलत असता. घरी थोडंसं इतर विषयांवरती बोलणं होईल आणि हळूहळू त्याला तुझी सवय लागेल. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण देव? त्याला काय सांगायचं ते मी सांगेन, पण तुझे आईबाबा तुला इथे पाठवायला तयार होतील का? हो, माझ्या सुखासाठी ते नक्कीच परवानगी देतील. छान, मग तू उद्याच इथे राहायला ये. तसंही उद्या रविवार आहे. मी तुझ्यासाठी रूम साफ करून घेते. चालेल, ममता त्यांना मिठी मारत बोलली. थँक्यू माई, तुम्ही माझा फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. ती मनामध्येच क्रूरपणे हसत बोलली. नेक्स्ट मॉर्निंगला संडे होता. माई ममताची वाट पाहत होती आणि इकडे देव खाली तयार होऊन आला. माईंचं सारखं लक्ष दरवाजाकडे होतं. माई, कोणी येणार आहे का? देवनं विचारलं. हो, आपल्याकडे राहायला एक गेस्ट येत आहेत. गेस्ट? कोण? तू ओळखतोस तिला? देव न समजून माईंकडे पाहत होता आणि तितक्यात ममता तिथे आली. तिच्या हातामध्ये 2 मोठमोठ्या बॅग्स होत्या. ममता? देव थोडंसं गोंधळून तिच्याकडे पाहत होता. गुड मॉर्निंग, ममता हसत बोलली. गुड मॉर्निंग. तू इथे काय करतेस? आणि या बॅग? तू कुठे सुट्टीवर चालली आहेस का? देवनं विचारलं. अरे, तुला सांगायचं राहीलच. आजपासून ममता आपल्याकडे राहणार आहे, माई बोलली. व्हॉट? देव आश्चर्यानं बोलला. एवढं चकित व्हायला काय झालं? तिचे आई बाबा तिच्या आत्याकडे गेलेत. बिचारी एकटी कशी राहणार, म्हणून मीच म्हटलं तिला आमच्याकडे राहायला. माई, पण तू मला याबद्दल काही बोलली नाहीस. देव दात आवळत बोलला. त्यात काय बोलायचं? हे घर माझं नाही का? मी असं कुठे म्हणालो माई? मग आता शांत बस. माईनं तिचं स्वागत केलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ममता शिरली आहे घरामध्ये. परंतु पाहूयात पुढे काय होते. एवढं सोपं आहे का प्रत्येक गोष्ट होणं? तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.